हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज यांनी शिर्डीच्या साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यांचा हा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्यात। या व्हिडिओत त्यांनी देशभरातील हिंदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचं आवाहन केलंय। त्यांनी असं म्हटलंय की काही हिंदू मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती आहेत। देशभरात ठिकठिकाणी साईबाबांची मंदिरं आहेत। गल्ली गल्लीत सगळीकडे साईंची मंदिर आहेत। हिंदूंना काय झालंय? जुलैमध्ये या सर्व साईबाबांच्या मूर्ती हटवून टाका। तसंच साईबाबांच्या मूर्तींना हातोड्याने तोडून गटारामध्ये टाका। नदीमध्ये मूर्ती टाकून ती परत मिळेल असं करू नका। प्रत्येक मंदिरातून या मूर्ती हटवा। जर तुम्ही मूर्ती हटवल्या नाही तर आम्ही जबरदस्ती त्या हटवू। हे अभियान आम्ही फरीदाबादमधून सुरू केलंय। साईबाबा मुस्लिम होते, ते मांसाहारी होते आणि व्याभिचारी होते। साईबाबा देव नाहीत, त्यांच्याशी आपला काहीच संबंध नाही। या वादग्रस्त वक्तव्यानंतर साईबाबा संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली जाते।